की जेवण झाल्यानंतर आपण सुपारी कातत बसलोय पान खायला आणि अचानक हल्ला झाला तर आपण तलवार शोधत बसणार नाही. तर काय करणार, तो चाडकीता ओपन केला आणि त्याचा सुरा म्हणून वापर केला. गुप्त शस्त्र म्हणजे दिसायला ते वेगळं दिसणार आहे, पण वापर करताना त्याचा शस्त्र म्हणून. असेच आपल्या समोर काही भाल्यांचे प्रकार आहेत. तर भाल्यांमध्ये प्रकार आहेत, त्यामध्ये पायदळाचा भाला, हत्तीवर बसणारा त्याला गजकुंत म्हणतात, पायदळाचा भाला त्याला पदातिकुंत आणि घोड्यावर बसणाऱ्या स्वाराचा भाला त्याला अश्वकुंत. असे 3 प्रकारचे भाले आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये हा एक पायदळातला भाला आहे. हा पायदळातला भाला आहे. 3 प्रकारचे भाले तुम्हाला बघायला भेटतात. हा पायदळातला भाला आहे. हत्ती हा तो हत्ती म्हणजे हत्तीवरती जो माणूस बसतो त्यासाठी गजकुंत असा याला म्हटलं जातं. आणि हा तिसरा जो आहे तो अश्व भाला म्हणून ओळखला जातो. या पायदानाच्या भाल्यांना किंवा शस्त्रास भाल्याच्या शेवटला एक टोक आहे, त्याला पायदान असं म्हणतात. आणि तुम्ही बघितलं असेल भाला एकदम असं सुंदर असा आहे. तर ह्या शस्त्रांवरून आपली पोस्ट तिथे दिसली जायची. बघ, एखादा उच्च श्रेणीचा अधिकारी, एक मध्यम श्रेणीचा अधिकारी आणि साध्या श्रेणीचा अधिकारी. मग जेव्हा दरबारामध्ये काय त्याला इंट्रोड्यूस केलं जायचं त्यावेळी त्याला त्याचं नाव हुद्दा विचारला नाही जायचा, तर शस्त्रावरूनच त्याचा हुद्दा तिथे समजला जायचा. त्यामुळे एखाद्याला तुमचा हुद्दा विचारला तर इन्सल्ट झाल्यासारखं नाही होणार आहे. मग ते शस्त्र बघूनच तो दरबारी आहे, दरबारातला जो वरती जो उभा आहे तो शस्त्र बघूनच समजायचा, अरे हे मानकरी आहेत, तुमची जागा तिकडे आहे, तुम्ही सैनिक आहात, तुमची जागा इकडे आहे, अशा पद्धतीने. तर यावरूनच आपल्याला कळतं की त्या काळामध्ये लोकांची ओळख ही त्यांच्या शस्त्रावरून होत होती. म्हणजे ज्या प्रकारचे शस्त्र ते हँडल करत होते त्या प्रकारच्या शस्त्रावरून त्यांची ओळख आपल्याला सांगत होती. तसेच एक गोफण आहे जी शेतीला वापरली जायची पाखरं उडवायला. परंतु मराठ्यांचं जे मूळ शस्त्र आहे ना ती गोफण आहे. मराठ्यांकडे तलवार नव्हती, भाला नव्हता, त्यावेळी मराठ्यांनी युद्ध कशाने केली, त्याच्या गोफणीने केलेली. त्यामुळे गोफण ही मूळ शस्त्र आहे मराठ्यांचं. यावरूनच आपल्याला कळतं मराठ्यांची बुद्धी कुठपर्यंत होती. गोफण या छोट्याशा शस्त्रापासून त्यांनी किती सारे युद्ध असे जिंकले त्या यावरून आपल्याला कळतं. भाला या सगळ्या गोष्टी जेव्हा नव्हत्या, या साध्याच्या एका शस्त्रातून, गोफण या अशा शस्त्रातून मराठ्यांनी खूप असे युद्ध जिंकले.